संजय दादांनी जेव्हा फोन केला असेल की अनप्लग करायचं आहे, तर पहिली रिॲक्शन काय? मी त्याला म्हटलं, तू गंमत करतोयस का? तर तो म्हणाला, नो आय एम सिरियस. पुढच्या आठवड्यात आपण असं तोळाचं अनप्लग्ड व्हर्जन करतोय. तर मी म्हटलं, दादा, म्हटलं तू असं का करतोस? तर तो म्हणाला, अरे बेटा, अपने फिल्म में कुछ तो अलग होना चाहिए. तर विच इज़ व्हेरी राईट. या फिल्मच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहिल्यांदा काहीतरी 2 अभिनेत्री गाताना दिसतील आणि त्यातून त्याचा व्हिडिओ पण दिसेल. म्हणजे जो स्टुडिओत नाही तर एक स्पेशल शूट करण्यात आला. तर व्हेरी थँकफुल टू संजय दादा आणि व्हेरी थँकफुल टू नानूबाई, बिकॉज त्यांनी ही रिस्क पत्करली आणि एक सोलो अल्बम आणणं 2 ॲक्ट्रेसेसचा हू आर नॉट सिंगर्स इज रिस्की थिंग बट व्हेरी करेजियस. मी असं म्हणेन की खूप छान वाटलं. पण आमच्यावरती त्यांनी जो विश्वास टाकला त्याच्याबद्दल खूप छान वाटलं. नक्कीच. अमित राज आणि बेला शेंडेंनी गायलेलं गाणं थोडं म्हणजे अगदी सिंगर्सनी गायलेलं गाणं वगैरे वगैरे आहे. आणि तुम्ही दोघींनी गाणे जेव्हा गायलं आहेत तेव्हा काय सांगितलं अमित राजला की कसं देशील आम्हाला? नाही, आम्ही अमित राजला खरं तर अमित राजने आम्हाला जेव्हा गायला बोलवलं त्याच्या 1 आठवडा आधी बरेच टिप्स दिल्या होत्या की काय करायचं. मग कसं सतत कोमट पाणी पित राहायचं, मग तेलकट नाही खायचं, थंड नाही खायचं, जोरात नाही बोलायचं, खूप नाही बोलायचं. यातलं आम्ही किती पाळलं आहे ही खूप वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी आम्हाला खूप छान इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या. आणि मला मुळात सिंगिंग खूप आवडतं. मी बाथरूम सिंगर आहे. म्हणजे माझी रूममेट, जी एक्स रूममेट होती, ती सिंगर होती आणि ती मला खूप चिडायची की तू का गातेस वगैरे. पण नाव आय हॅव एन आन्सर की बघितलं मी अनप्लग्ड गायले वगैरे. तर आणि ऑन अ सिरियस नोट, अमित राजनी खूप तयारी म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं की ह्याच्यामध्ये नर्वस होण्यासारखं, घाबरण्यासारखं काही नाही आहे. कारण आता तर टेक्नॉलॉजी पण बऱ्यापैकी हे झाली आहे. सो त्यांनी टेक्नॉलॉजी हेल्प्ड अस आणि दे वर व्हेरी कोऑपरेटिव्ह की आपण तुमच्या आवाजाच्या रेंजनुसार गाऊयात. की हाय नोट्स फक्त त्याच्यामध्ये हरवूनी ते जे आहेत तर त्याच्यात खूप हाय नोट्स होत्या. तर हाय नोट्ससाठी माझी आणि सईची खूप तंतरली होती. कारण आम्ही सतत फोन करून एकमेकींना, तिला वो हुआ क्या, हरवूनी झालं का तुझं वगैरे. आणि तिने आधी रेकॉर्ड केलं. त्यामुळे तिने मला सांगितलं की माझं हरवणीचे जाम घोळे आहेत आणि माझे इतके टेक्स झाले. मग माझ्या वेळेला मी तिला फोन करून सांगत होते की यार मेरा होई नाही रहा. पण एकंदरीत खूप मजा आली गाणं गाताना. आणि इट वॉज फन, इट वॉज डिफिकल्ट. खूप अवघड होतं. म्हणजे जेनो काम तेनो थाय हे खरं आहे. पण तरी इट इज जस्ट अन अटेम्प्ट. मी असं म्हणेन की आम्ही फक्त एक प्रयत्न केला आहे आमच्या फॅन्ससाठी आणि काहीतरी वेगळं प्रमोशनल सॉन्ग म्हणून आम्ही प्रेक्षकांना एक काहीतरी ट्रीट देतो आहे. नक्कीच. सई आणि तुझी केमिस्ट्री म्हणजे मी सर्वांकडून ऐकलं की अजिबात त्याच्यामध्ये काही मिरची पडत नव्हती. तुम्ही खूप गेट अलॉंग होत होता. ह्या गाण्यामध्येही ते दिसून येतं आहे. तर एकत्र येऊन हे गाणं करणं कसं? अरे सुपर्ब एक्सपिरियन्स. मी आणि सई आमचं बॉन्डिंग या फिल्मच्या दरम्यान खूप वाढलं आणि ते आता खूप जास्त आहे. तर आणि आम्ही हे शूट केलं जे गाणं ते अख्खी फिल्म संपल्यानंतर केलं. त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप जबरदस्त आहे. सई ना म्हणजे ती आता मला माहीत नाही ती ह्याच्यावर काय म्हणेल का, ती मला एक बुक्की मारेल. पण ती ना माझी ऑलमोस्ट आई आहे. कारण ती मला सतत नाही तेजू हे नाही, तेजू ते नाही, आणि असं कर तू तसं कर. आणि शी इज व्हेरी मदरली माझ्यासाठी. तर त्यामुळे आय रिअली लाईक इट. आणि आमचं बॉन्डिंग खूप जबरदस्त आहे. किती आमच्यामध्ये कॅटफाईट लावायचा प्रयत्न केला आमच्या को-स्टार्सनी किंवा आमच्या दिग्दर्शकांनी तरी ते होणार नाही. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न मी ह्या सर्वांना विचारते की तुम्ही दोघी एकत्र गायलात तर सईनेही तुला फार उत्तम गुण दिलेस, तू किती देशील तिला? नाही मी तिला किती आउट ऑफ द्यायचे? 10 or 100? 10 on 10. आउट ऑफ 10 आहे. सिन्स वी आर नॉन सिंगर्स आय वुड गिव्ह हर 10 on 10. थँक्यू.